नमस्कार. आपण आहोत भारतातल्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये की जे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक्स ऑटोमेशन मध्ये केले गेले विद्याप्रतिष्ठान बारामती मध्ये. आम्ही आहोत सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे इथून. माझ्याबरोबर आहे रोबोटिक्स इंजिनियर सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज वरून आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज राहुल. आम्ही मराठीतून मुद्दामून हा व्हिडिओ तयार केलाय. आम्ही याचे इंग्लिश व्हर्जन्स पण आहेत, पण मुद्दामून आपल्या मराठी मुलांना अगदी 11वी-12वी पासून ITI इंजिनिअरिंग प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स यांना मराठीतून कळावं आणि ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने ऑपरेट करावी म्हणून हे आम्ही मुद्दामून मराठीत करतोय. आपण इथे पाहू शकता की हा 4 ॲक्सिस कारा रोबोट आहे. 4 ॲक्सिस मध्ये हा काम करतो, त्याच्यामुळे रिपिटेटिव्ह ॲक्शनसाठी याचा खूप उपयोग होतो. मग स्क्रूइंग असेल, लोडिंग अनलोडिंग असेल, पिक अँड प्लेस असेल, तर याच्यासाठी हा स्कारा रोबोट खूप फेमस आहे. हा मित्सुबिशीचा 4 ॲक्सिसचा इंडस्ट्रियल रोबोट आहे. इकडे तुम्ही पाहता इथे फीडर सेक्शन आहे. कलर बेस आणि वेट बेस्ड अशा कलरच्या माध्यमातून आणि वेटच्या माध्यमातून या सॉर्टिंग सिस्टीम साठी आपण हा रोबोट इथं वापरतोय. हा कन्व्हेअर बेल्ट आहे, हा पूर्ण ऑटोमेटेड आहे. नंतर इकडे तुम्हाला सेन्सर दिसेल. इथे आपण हे 2 प्रयोग इथे करून पाहतोय. एक कुठल्या कलर आहे तो आणि किती वेट आहे तो. जर वेट पितळ असेल, स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, तर त्या पद्धतीने तो ह्या स्ट्रेन गेज सेन्सरवरनं त्याचा लोड कॅल्क्युलेट करेल आणि त्या पद्धतीनं त्याचं जर वेट असेल तर त्या स्लॉटमध्ये तो ठेवेल. कलरही आपल्याकडे इथे रेड आहे, ब्ल्यू आहे आणि ब्लॅक आहे. इथे हा सेन्सर चेक करेल की त्याच्या प्रणालीमध्ये ज्या काही पद्धती स्टोअर केल्या त्याच्यावरनं तो त्याचा कलर सेन्स करून त्या पर्टिक्युलर कलरच्या स्लॉटमध्ये ठेवेल. आपण इथं पाहतोय की हा नुसता रोबोट नाहीये, तर ह्या रोबोटला ह्या सेन्सर्सने, PLCने, इथल्या न्यूमॅटिक ऍक्च्युएटर सिस्टीमने कसं एकत्रित केलंय. ही आपण याला मेकॅट्रॉनिक्सची सिस्टीम म्हणू शकतो, याला आपण रोबोटिक सिस्टीम म्हणू शकतो, याला आपण ऑटोमेशन सिस्टीम म्हणू शकतो. नक्की विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे प्रयोगानं जर कळालं तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात रोबोटिक्स समजून घेण्याविषयीची भीती पूर्णपणे निघून जाईल आणि अतिशय सुंदर करिअर मुलं रोबोटिक्स मध्ये करू शकतात. मी आपल्याला दाखवू शकतो की हे किती सोपं आहे. हा जो काय रोबोट आहे, ह्या रोबोटला RT टूल बॉक्स मध्ये आपण ऑनलाईन प्रोग्राम केलाय. नंतर याचं डिजिटल ट्विन आपण रोबोटिके सॉफ्टवेअर मध्ये तयार केलंय आणि आपण इथं पाहू शकता की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा रोबोट ही मेकॅनिकल सिस्टीम आहे. याला स्वतःचे जे काही कंट्रोलर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता की हा रोबोटचा मित्सुबिशीचा कंट्रोलर आहे. आता हा पुरेसा पडत नाही, तर ह्या रोबोट्सला एकमेकांबरोबर ताळमेळ करावा लागतो. मग सेन्सर्सचा ताळमेळ असेल, तुमच्या ह्या ऍक्च्युएशन सिस्टीमचा ताळमेळ असेल किंवा तुमच्या या PLCचा ताळमेळ असेल. तर इथं तुम्ही पाहू शकता की सिमेन्सचा S7-1200 नावाचा PLC की जो खूप फेमस आहे प्रोग्रामिंगसाठी. नंतर हे त्याचं जे स्ट्रेन गेजचं आउटपुट आहे ते इथं आपण लोड सेलला घेतोय. इथे 230 वोल्ट जो आलाय, आपला PLC किंवा सेन्सर सर्व 24 वोल्टला ऑपरेट होतं. म्हणून विद्यार्थ्यांना हे समजू शकते की बाबा हे वायरचं जाळं नाहीये, तर हा इथं काय MCV आलाय आणि हे MCV नंतर एक त्या 24 वोल्ट आपण तयार केलेत. हा SMPS आहे. या SMP ह्या सगळ्या प्रत्येक सेन्सरला 24 वोल्ट लागतो. इथं कितीतरी सेन्सर वापरलेत आपण, PLCचे कितीतरी इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वापरलेत. त्याच्यामुळे लागणारे हे जे काय पॉवर सर्किट्स आहेत ते इथनं वितरित झालेत. इकडनं SMPS आलाय. इकडे हा जो काय रोबोट कंट्रोलर आहे तो इथं आपण ह्या PLCला दिलेला आहे. आणि इकडनं हे जे काय आहे हे हब आहे की जेणेकरून PLCला आपल्याला HMI जोडायचंय, कम्प्युटर जोडायचा, ऍक्च्युएटर सिस्टीम जोडायची, तर याच्यासाठी हा सगळा हब तयार केलाय. तर ह्या अशा पद्धतीनं हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ते पुढे करिअरमध्ये इम्प्लिमेंट करायला खूप सोपं जातं. तर इकडे आपण पाहू शकता हा फीडर 1 आहे, फीडर 2 आहे. ह्या फीडर 1 हा कन्व्हेअर वरती येईल आणि तो सेन्स करून पर्टिक्युलर त्या स्लॉट मध्ये जाईल. तर ह्या सगळ्या ह्या सिग्नल्सला या IO लिंक मध्ये एकत्र केलंय. हे जगातली सगळ्यात इंडस्ट्रियल सिस्टीम बालूची समजली जाते आणि इथे हे सगळे इनपुट्स जे काही सेन्सर कडनं आलेत किंवा PLC कडनं आलेत सगळे एकत्रित केलेत आणि त्या प्रकारे त्या रोबोटला ते सिग्नल पास करतात. आता ह्या सगळ्या सिस्टीमला आपण IoT का म्हणायचं किंवा इंडस्ट्री 4.0 का म्हणायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस रोबोटला काहीतरी ऑटोमेशन सिस्टीम मध्ये वापरलं जातं. आणि हे सगळं सिस्टीम आजकाल जर तुम्ही बघितलं की IoT आपण शब्द परावलीचा झालाय, तर IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. मग ही पूर्ण सिस्टीम आपण इंटरनेटने ऑपरेट करू शकतो का. तर माझ्याबरोबर माझा इंजिनियर राहुल आहे. हा तुम्हाला सांगेल की याला IoT सिस्टीम वरती आम्ही कसं नेलंय आणि त्याद्वारे कुठल्याही जगाच्या कोपऱ्यातनं आपण ही आपली ऑटोमेशन सिस्टीम कशी वापरू शकतो. आता आपल्या या सिस्टममध्ये आपल्याकडे मित्सुबिशीचा 4 ॲक्सिस रोबोट आहे. सो त्याच्यात आपण वेट बेस आणि कलर बेस सॉर्टिंग दाखवलेलं आहे. सो आता मी
कलर बेस्ड सॉर्टिंगचा प्रोग्राम आहे, तो माझ्या फोनवरनं जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून चालू करू शकतो. आपण पाहू शकता सिस्टीम ऑन झाली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हा सगळा सेटअप आपण तयार केलाय, म्हणून याला आपण इंडस्ट्री 4.0 इनेबल प्रोडक्शन सिस्टीमही म्हणू शकतो. इकडे पुढे कन्व्हेअरवरती हा रेड कलरचा एलिमेंट आलेला आहे. सक्शन ग्रिपरनं की जो न्यूमॅटिक सिस्टीमने ऑपरेट केला जातो त्यांनी तो उचललाय, तो पुढे कलर सेन्सरच्या समोर ठेवतोय. त्याच्या रेडिएशन्सच्या प्रक्रियेतनं तो समजेल. इकडे आपण पाहू शकता बालूफने रेडचा सिग्नल दिलेला आहे. आता ज्या रेड मध्ये जागा शिल्लक आहे तिथे आपला हा रोबोट नेऊन तो पार्ट ठेवेल. अशा प्रकारचं एकमेकांबरोबरचं कॉर्डिनेशन म्हणजे ऑटोमेशन, आणि त्या ऑटोमेशनला जर रोबोटची जोड मिळाली तर येणाऱ्या काळात जो काही रोबोटचा वापर भारतामध्ये खूप कमी आहे, नगण्य आहे, तर ह्या रोबोटला सिस्टीम बरोबर कसं इंटिग्रेट करायचं, हे जे काही चॅलेंज आपल्या अभियंत्यांसमोर आहे ते खूप सोपं जाईल समजायला. आणि प्रत्येक आपला मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्यांनी थोडं इलेक्ट्रॉनिक्स समजून घ्यावं, इलेक्ट्रॉनिक्स वाल्याने थोडं मेकॅनिकल समजून घ्यावं, आणि ह्या दोघांनी एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून करिअर घडवावं, हाच आमच्या सगळ्यांचा हेतू आहे. आम्ही सर्व विद्याप्रतिष्ठान सेंटर ऑफ एक्सलन्स बारामतीमधून धन्यवाद.